Abiding in Jesus, येशूंमध्ये राहणे, our true habitat. आपलं खरं घर, आपलं खरं वसतिस्थान येशूत राहणे. Each animal in its environment. प्रत्येक जनावर आपापल्या परिसरात राहिलं तरच टिकतं, राहतं, जगतं. Man also has his divine environment. तसं माणसाला पण त्याची एक दैवी जागा आणि परिसर आहे. तिथं मनुष्य राहिला तर टिकेल, जगेल, राहील. That is the bosom of God. आणि ती जागा काय आहे मनुष्यासाठीची? देवाचं ऊर, देवाची छाती, Wings of God. देवाचे पंख. We are the branches of Jesus आपण Christ. येशू ख्रिस्तांच्या फांद्या आहोत. Our spirit should be connected to God all the time. आपला आत्मा सदोदित देवाच्या संपर्कात पाहिजे रे. Our soul and our spirit needs God. आपल्या जीवाला, आत्म्याला देवाची गरज आहे. That is its environment. तो परिसर त्याचा आहे. जीव आणि आपला आत्मा त्याच परिसरात जगू शकतो, टिकू शकतो. And that's why, म्हणून apart from God, you can never be happy. देवाशिवाय तुम्ही कधीही आनंदी राहू शकत नाही. Here Jesus clearly said, इथे येशू बरोबर अगदी क्लिअर बोलले. as the branch cannot bear fruit of itself except it abide in the vine, no more can you except you abide in me. जसं एखाद्या फांदीला जोवर ती फांदी झाडात राहत नाही, फळ येणार नाही, तसं तुम्ही सुद्धा जोवर माझ्यात राहत नाही, तुम्हाला फळ येणार नाही. And Moses rightly said मोशे बरोबर बोलला. in Psalm 90 verse 1, स्तोत्र 90 त्यातलं पहिलं वचन. Lord, प्रभू, thou hast been our dwelling place in all generations. की पिढ्यान पिढ्या तू आमचं वसतिस्थान झालेलं आहे. In all generations. पिढ्यान पिढ्या, सर्व पिढ्यांमध्ये आमचं वसतिस्थान तू आहे. World is not a habitation. जग आपलं घर नाहीये. God is a habitation. देव आपलं घर आणि वसतिस्थान आहे. In fact, the Bible says, उलट पक्षी बायबल म्हणतं, in him we live and move and have our being. त्याच्यामध्ये आपण जगतो, राहतो आणि आपलं अस्तित्व त्याच्यामध्येच आहे. The world does not give us life. जग नाही आपल्याला जीवन देत. We can exist in this world, but we cannot have abundant life. या जगात आपण अस्तित्वात राहू शकतो, पण विपुल जीवन जगात मिळणार नाही. त्याच्यासाठी येशू गाठावा लागेल. You have to have Jesus. तुमच्याकडे येशू असायलाच पाहिजे. But pastor, what it is to be abiding in Christ? नाही पास्टर, मग ख्रिस्तात राहणं म्हणजे काय? How can I abide in Christ? मी ख्रिस्तात कसं राहायचं? Jesus said, येशू म्हणाले, he that eats my flesh जो माझं मांस खाईल and drinks my blood आणि माझं रक्त पिईल, dwells in me तो माझ्यात राहील and I in him. आणि मी त्याच्यात राहीन. John 6:58. योहान 6:58. He is not saying literal drinking of the blood तो अक्षरशः or रक्त, literal eating of the flesh. अक्षरशः तो रक्त आणि मांस खाण्याविषयी बोलत नाहीये. आध्यात्मिक अर्थ आहे त्याच्यात. That we have to be attached to him. काय अर्थ आहे आध्यात्मिक? की आपण येशूंना लपटून राहायला लागेल. Like the branch gets all its nutritions from the stalk, जसं एखाद्या फांदीला झाडाच्या खोडातनं सगळं सत्व मिळतं, we get all the nutritions from Jesus Christ. तसं आपल्याला सुद्धा सगळी सत्व येशू ख्रिस्तापासूनच मिळतात. आणि त्या येशूंना सोडायचा विचार कसा करायचा? You have to stick yourself to Christ. स्वतःला डिंकाने चिकटवूनच घ्यायचं येशू. You have to tolerate certain आणि things. काही गोष्टी सहन करून घ्यायच्या, की मुझसे आके ऐसी बात करना नहीं. कधी मला सांगायचं नाही की येशू सोड, Amen. वो छोड़ के तू बोल. So as much as possible, तर जेवढं शक्य होईल तेवढं stay in the word, शब्दात राहा, stay in Christ, ख्रिस्तात राहा, abide in him, त्याच्यामध्ये बने रो, think on him, त्याचे विचार करा, focus on him, लक्ष त्याच्यावर ठेवा, pray every day, रोज प्रार्थना करा, see his face, रोज त्याचं मुख पहा, talk to him, रोज त्याच्याशी बोला, read the Bible. बायबल वाचा. That is abiding in him. बस यालाच म्हणतात ख्रिस्तात राहणे. Many times अनेक वेळा we think it is the family, it is the job, it is my strength. आपल्याला असं वाटतं माझा परिवार, माझी फॅमिली, माझी नोकरी, माझी ताकद, But these are the environment for me. आणि हा सगळा माझा परिसर आहे असं आपल्याला वाटतं. But these may fade away. पण हे होता होता नाहीसं होऊ शकतं कदाचित. ज्या फॅमिलीचं तुम्ही बोलताय, ज्या नोकरीचं तुम्ही बोलताय, But if you abide in Christ, तुम्ही जर ख्रिस्तात राहिलात you will only grow. तर तुम्ही नुसते वाढत You will जाल, only वाढत जाल, increase. वाढत जाल, वाढत जाल. You will ख्रिस्तात. only develop आणि तुम्ही विकसित होत जाल. because you are connected to a source कारण की तुम्ही अशा उगमाला जडलेले that आहात never runs dry. जो कधी सुकत नाही, जो जरा कधी आटत नाही, सुकत नाही. You keep on rising in life. तुम्ही आयुष्यामध्ये मग वर वर येतच राहता. I am the vine, you are the branches. मी द्राक्ष वेल आणि तुम्ही फांद्या. He who abides in me जो माझ्यात राहील and I in him, आणि मी त्याच्यात राहीन,
You will see many fruits in his life. अनेक फळं तुम्हाला त्या माणसाच्या जीवनात दिसतील. Many fruits. खरबशंदो, अनेक फळं. Character, power, चारित्र्य, joy, सामर्थ्य, peace, आनंद, happiness. शांती, खुशी, चांगला स्वभाव. ओ हालेलुया. A life that is rooted in Christ जे जीवन ख्रिस्तात मुळावलेलं आहे is a life that will never wither ते away. जीवन कधी वाळत नाही. Some people even worship Mother Nature. काही लोक तर मातृभूमीची आराधना करतात, निसर्गाची आराधना करतात. But nature is only a process. पण निसर्ग एक प्रक्रिया आहे. It's not the operator. निसर्ग ऑपरेटर नाहीये, तो नाही ठरवत आणि चालवत. Yes. निसर्ग ठरवत आणि चालवत किंवा चालक प्रतिपालक नाहीये. God wrote a law and that law is working. देवाने नियम लिहिले, ते नियम काम करतात. But God is the operator. देव चालक आहे, तो चालवतो. He can reverse the natural to accommodate the spiritual. आणि देव त्या नैसर्गिकाला म्हणून रिव्हर्स करून आध्यात्मिक त्यात आणू शकतो. We cannot create our own spiritual power. आपण नाही आपले आध्यात्मिक सामर्थ्य स्वतः तयार करू शकत. We have to look to God, the आपल्याला creator of all देवाकडे this power. देवाकडेच बघावं लागेल, जो निर्माण करता या सगळ्या सामर्थ्याचा. And Jesus is one of them. आणि येशू त्यांच्यातला एक आहे. He is the second person of the Trinity. दैवी त्रैक्यातलं दुसरं व्यक्तिमत्व आहे येशू. And that's why we need to be connected to the main source. आणि म्हणून हा मुख्य उगम जो आहे ना, त्याला आपण लागलेले पाहिजे. Then we receive strength, then we receive direction. तत्पश्चात आपल्याला ताकद मिळते, दिशा मिळते, मार्गदर्शन मिळतं. Then you do the impossible. आणि मग तुम्ही अशक्य गोष्टी पण शक्य करून जाता. Because you will receive constant nourishment from the vine. कारण कसं असतं, आपण त्या द्राक्षवेलाला चिकटून राहिलो की सातत्याने आपल्याला सगळं पोषण मिळत राहतं. And the branch grows, आणि मग ती फांदी वाढते, it flourishes, ती हिरवीगार it राहते, bears much ती fruit. टवटवीत राहते, ती हिरवीगार राहते, तिला जास्त फळ लागतं. You will receive strength, मग शक्ती तुम्हाला you will receive power, सामर्थ्य मिळतं you will तुम्हाला. be alive, आणि तुम्ही जिवंत you will be राहता, fruitful, तुम्ही सफळ होता, you will be nourished every day, रोज तुम्हाला ते सत्व मिळतं. you will continue to grow, आणि तुम्ही सातत्याने वाढत you will राहता, continue to multiply. सातत्याने बहुगुणित होत राहता. कमाल सगळी द्राक्षवेलाची आहे. फांदीची मजा आहे. केलं काय? काही नाही. येशूंना सोडलंच नाही मी. बस. काय केलं नाही? येशूंना सोडलंच नाही. Life is only found in living in the environment of God. जीवन फक्त येशूंच्या परिसरात राहूनच मिळतं. If a bird cannot survive in the water, आकाशातला पक्षी जर पाण्यात नाही जगू शकत, if a fish cannot survive outside the water, आणि पाण्यातला मासा पाण्याबाहेर नाही जगू शकत, we cannot survive outside the radius of as God. simple as that. आपण देवाच्या क्षेत्रापलीकडे नाही जगू शकत. The world may offer temporary success, जग आपल्याला तात्पुरतं यश देईल, yet apart from Jesus, all our efforts are meaningless. तरी येशूंशिवाय आपले सगळे प्रयत्न अर्थहीन आहेत, वाया वाया. Because a branch in the vine is unstoppable. कारण द्राक्ष वेलाला लागलेली फांदी अनस्टॉपेबल, थांबवू नाही शकत. Nothing can stop its fruitfulness. मग नाही थांबवू शकत त्या फांदीच्या फळांना. आपण जर ती झाडाला लगटलेली असेल ना, असली फळं येतात त्या फांदीला की दुनिया देखते रह जाती है. Say, if you hold on to Jesus, He will hold on to you. येशूंना तू धरून राहिला ना, मग येशू पण तुला He सोडणार says, नाही. if you abide in me, then I will abide in you. येशू म्हणाले तू माझ्यात राहा, मग मी तुझ्यात राहील. That means डील आहे. first we have to abide in Him. पहिला आपण त्याच्यात राहायचं. That means we have to hold His hand, then He will hold our म्हणजे hand. पहिला आपण येशूंचा हात धरायचा, मग येशू आपला हात धरतात. हे डील आहे बेटा. Whoever म्हटलं. drinks the water that I will give will never thirst. तर जे पाणी मी देतो ते पाणी जो कोणी पिईल त्याला तहान लागणार नाही. बाकींची आपल्याला गॅरंटी नाही. Everything else in life, money, family, relationship, friends, success is like a bucket of water. बाकी आयुष्यातलं सगळं, परिवार, फॅमिली, मित्र, मैत्रिणी, सगळं बादलीत भरलेल्या पाण्यासारखं It आहे. helps for a time. काही वेळ मदत करतं, पण शेवटी It will never be enough for you. पुरेसा पडणार नाहीये. देव लागणार आहे. Unless you are connected to the eternal supply of the living water, जर you जिवंत cannot पाण्याच्या survive. अनंत काळच्या नळाला तू जोडला जात नाहीस, तोवर तुझं भलं नाही. So don't try to be attached only to the branches. See that you are attached to the vine. फक्त फांद्या 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 एकत्र राहायला पाहू नका. सगळ्या फांद्या मिळून देवाला, त्या मुख्य झाडाला लागा.
People may support you, लोक तुला आधार देतील रे, but only Jesus can sustain you. पण येशू तुला टिकवून ठेवतील. आधार द्यायला लोक 5-10 मिनिटं येतील, पण तुला टिकवून येशू ठेवतील. Amen. त्याला येशूच लागतात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.